राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होती आहे. 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या वतीने मोठं शक्ती प्रदर्शन करत युवा नेता अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र या निवडणुकीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याचं स्पष्ट झालं. 6 एप्रिल रोजी सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास तिघांची 4 भिंतीच्या आत गुप्तगू चालू होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना आल्याचं समजतं. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणुकीतून माघार घेतली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलं. दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणुकीतून माघार घेतल्याने महाविकास आघाडीकडून ऐन वेळेला गोविंद मोकाटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर गोविंद मोकाटे यांनी वेळ संपण्याच्या आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संतोष शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर रावसाहेब खेवरे, अनिल जाधव, साहेबराव मसे, सुरेश लांबे आदींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र मोरे, सविता शेट्टे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. तरी अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिल रोजीपर्यंत मुदत असून त्याच दिवशी चित्र स्पष्ट होईल. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.